आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यामधल्या फुलेवाड्यामध्ये 10,000 किलो मिसळ तयार करण्यात आली। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली आहे। महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना या मिसळचं वाटप केलं जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही फुलेवाड्यात जात महात्मा फुलेंना अभिवादन केलं आणि या मिसळीची चवही चाखली। 10,000 किलोची दादा मी तेच म्हणतो सर, दादाला फेड करतो गेल्या वेळेला किती झाली, गेल्या वेळेला सुरुवात झाली। या उपक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। आज 11 एप्रिल आहे, महात्मा फुलेंची जयंती आहे आणि या निमित्ताने पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुलेंच्या वाड्याला लागून ही एकता मिसळ तयार करण्यात येते आहे। अर्थात या मिसळचं आयोजन करण्यात आलंय मागील काही वर्षांपासून हा उपक्रम राबवणाऱ्या लोकसेवा प्रतिष्ठानकडून आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ही मिसळ तयार करतायत। तब्बल 20,000 किलो इतकं साहित्य या मिसळसाठी वापरण्यात येतंय आणि आज दिवसभरामध्ये महात्मा फुलेंना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना या मिसळचं वाटप करण्यात येणार आहे। 15 फूट बाय 15 फूट या कढईचा आकार आहे आणि 2,500 किलो हिचं वजन आहे। आणि कढई तयार करताना याचं जे स्टील वापरलं आहे बाजूला, तर ते स्टील जे जहाज वगैरे बनवतात त्याचं स्टील असतं किंवा आपले याचे गेट्स असतात, डॅमचे गेट्स, ते जे स्टील असतं त्यापासून हे केलं आहे। आता सर मला सांगा की आता यामध्ये साहित्य जे आहे 20,000 किलो, तर मग मटकी किती असेल, कांदा किती असेल, काय म्हणजे प्रमाण कसं आहे? याच्यामध्ये 800 किलो जवळपास कांदा आहे, त्यानंतर आलं लसूण हे जवळपास 650-700 किलो आहे, त्याच्यानंतर मिसळ मसाला, हळद, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर हे जवळपास 600-700 किलो आहे। तेल यामध्ये 45 डब्बे म्हणजे 4-15 चौक 60, 650-600 लिटर तेल आहे। बाकी पाणी आणि मटकी असा सगळा वापर आहे। मीठ जवळपास 60 किलोच्या जवळपास मीठ आहे। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ही समता मिसळ, एकता मिसळ या ठिकाणी लोकांना वाटण्यात येणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।